बॅक टू द पवेलियन. संजय म्हटलं तर एक चांगला खेळाडू होता खरं तर. पहिल्या दिवशी काय लाजवाब खेळी राहिली गेली होती या खेळाडूचा आणि तो खेळाडू देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वाचा विकेट बाद झाला गेलाय. अतिघाई संकटात जाई असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये, कारण फायनल मॅच आहे. कुठलाच संघ चॅम्पियन असेल प्रेक्षकाची नजर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वाचा विकेट बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय वाघला पाहतो आपण, अष्टपैलू खेळाडू. सातत्याने याही खेळाडूचा खेळ भरपूर वेळा आम्ही पाहायला गेला आणि चांगला खेळाडू आहे. आणि इथून पूर्ण आता जबाबदारी खर तर विजय वाघ आणि ज्ञानेश्वर उघडेवरती असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुनला, ज्यांनी मागची मॅच अप्रतिम पाहायला मिळाली. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये खरं तर भरपूर चांगला टीम्स सध्या चिंचवली पाहायला मिळते आहे. आणि पहिल्या बॉलवरती जरूर एक विकेट पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडवरती विजय वाघला पाहतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल आता पाहायला मिळतोय. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. फायनलची मॅच किती धावांपर्यंत पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला वाघाची टीम पाहायला मिळेल हे जरूर येणारे 12 बॉल मध्ये पाहायला मिळेल. सध्या 0 धावा फलकेवरती आपल्याला पाहायला मिळते. इथून चांगली बॅटिंग करावं लागेल विजय वाघला. समोर अर्जुनला पाहतोय, वेग तरार गोलंदाज. शॉर्ट पिच बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला जागेवरती थांबवलं जातोय आणि इथून सलगचा दुसरा डॉट बॉल फेकला जातोय. येस, दुसरीसाठी फलंदाज बाद होता आणि त्याच्यानंतर एक धाव जरूर काढली गेली होती. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न असताना फलंदाज बाद झाला होता. थोडस स्कोरच्या भूमिकेमधून थोड्याशा चुका पाहायला मिळतात, परंतु चुक्या सगळ्याच पाहायला मिळतात क्रिकेट खेळाडूकडून समालोचनकडून पासून. परंतु इथं विजय वाघ थांबणार नाहीये. विजय वाघचा ब्रँड, हा ब्रँड षटकार पाहायला मिळतो. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार. विजय वाघ ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय, षटकाराच्या साईने धावसंख्येत बदल, धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली जाते. पहिल्या बॉलवरती जरूर एक धाव, त्याच्यानंतर रनआउटचा शिकार ठरला होता संजय. त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती विजय वाघचा बोलबाला आता पाहायला बोलतोय आणि इथून बेतबडीनं चांगली बॅटिंग करावं लागेल. सर 12 बॉल मध्ये 30-35 जरी धावा झाल्या तर मग मॅच मध्ये भरपूर चांगला इफेक्ट पाहायला मिळणार आहे. पुढच्या इनिंग मध्ये चिंचवली टीमचा देखील बोलबाला जरूर पाहायला मिळेल. अर्जुनवरती हल्ली चढवलाय, सलगचा दुसराही बॉल फेकून दिला जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार विजय वाघचा. षटकाच्या साईड धावसंख्येत बदल, धावसंख्येत आपण करते पाहायला मिळतील 13 धावा आपण करते पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाला. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये विजय वाघचा बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसरा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लेन थोडीशी आता खराब पाहायला मिळते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अविंतर पाहायला मिळते. अविंतर दवेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचली गेली. अर्जुन वरती देखील आता इथून हल्ले चढवले जात आहे. जसे 2 षटकार आल्यानंतर गोलंदाजाची दिशा थोडीशी भटकलेली दिसते, कारण इथून चांगले चेंडू आता रिलीज करावे लागतील अर्जुन या गोलंदाजाला. समोर विजय वाघ, चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. डोट स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर उघडेला आपण पाहतोय, तो बिग हिटर आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा सुलभ पद्धतीचा पाहायला मिळतोय. गुडलेस वरती चेंडू रिलीज झाला, त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरूर पाहायला मिळालाय आणि तो डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. शेवटच्या बॉलवरती विजय वाघचा ब्रँड आम्हाला पाहायला मिळेल का, हे जरूर प्रेक्षकाच्या नजरा सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अर्जुन बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉलला ट्रबल केला जातो. एक धाव मिळाली जाते. कनेक्शन भरपूर चांगलं, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपलं जातं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण कधी पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना वाघाची टीमची 15 या आकड्यावरती पोहोचली जाते. पहिलं षटक संपलं जातं. अर्जुनचं 15 धावा जरूर या षटकांमध्ये आल्या. दुसऱ्या षटकांमध्ये जरी 15 धावा आल्या तर मग 30-35 समीकरण जरूर पाहायला मिळेल. आता इथून दोन्ही खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हॅलो बाईक चेक. दुसऱ्या षटकाला जरूर आता सुरुवात पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुठला असेल हे जरूर आता पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि आता इथून 6 बॉल मध्ये चांगला खेळ करावा लागेल दोन्ही बॅटरला. धावसंख्येत आपण करते पाहायला मिळत आहे 15 धावा सध्या आपण करते लागल्या गेल्यात.
दुसरं षटक ऋतेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या मॅच मध्ये याही गोलंदाजांनी केलेली सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाल्या आणि आता ही मॅच फार महत्वाची असणार दोन्ही टीम साठी. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज विजय वाघ चांगली केली. 2 षटकार त्या खेळाडूच्या बॅट बद्दल जरूर पाहायला मिळालेत. तर इथून वाल पलटवार पाहायला मिळेल का विजय वाघचा हे जरूर पाहायला मिळेल. तर समोर बॉलिंग ट्रॅक वरती ऋतेशला पाहतो आपण. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये. फायनलची मॅच कुठला संघ चॅम्पियन असेल टारवाडी चषकामध्ये हे जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल आक्रमण केला जातोय. डाऊन द ग्राउंड फटका आहे. गॅप भरपूर मोठी आहे. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा धावफलकीवरती लागल्या जात आहे. विजय वाघची बॅटिंग आता सध्या बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुनवरती हल्ला चढवला होता. 2 षटकार आले होते आणि रितेश वरती देखील पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर विजय वाघच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. आता इथून चांगला बॉलिंग अटॅक करावा लागेल रितेशला. समोर विजय वाघचा बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फायनल आणि फायनल मध्ये हाय व्होल्टेजचा राबा सध्या पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल क्लासिकल फटका. क्रिकेटचा महासौंदर्य देणारा फटका विजय वाघच्या बॅट मध्ये आला. धमाकेदार षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 25 धावांवरती पोहोचली जाते. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. ऋतेश वरती देखील आता हल्ले चढवायला सुरुवात केली विजय वाघड्या. ही खासियत या खेळाडूच्या कारण बॅटिंग लागल्यानंतर कठीण असणार आता या खेळाडूला थांबवणं. सध्या नॉन स्ट्राईक मध्ये ज्ञानेश्वर उगडेचा बोलबाला बाकी आहे अजून, परंतु सध्या स्ट्राईक आहे विजय वाघवर आणि चांगला खेळ सध्या पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळतोय. 25 धावा सध्या धाबडवरती लागल्या गेल्यात. चांगला खेळ सध्या पाहायला मिळतोय विजय वाघचा. क्रॉस झाला वेगवान तरार परंतु विकेट किपर करताय चुक्या आणि चुकीला माफी नाहीये. बॉल चालाय सीमा पार. लेगबाईच्या स्वरूपामध्ये आलेल्या ह्या 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 29 धावा धावफलकीवरती लागल्या जात आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर हा बॉल अप्रतिम होता. वेग भरपूर पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर विकेट किपर कडनं थोड्याशा चुकांनी त्याच्यानंतर थर्ड स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल डायरेक्टली फाय लेग मध्ये. लेग बायच्या जरूर 4 धावा मिळाल्यात आणि तिन्ही बॉल थोडेसे महागडे ठरले गेलेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आक्रमण केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि जेल देखील सुटला जातोय आणि तोही जेल विजय वाघचा सुटलाय आणि ह्या जेलची किंमत आता मोजावी लागेल तुम्हाला. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली जाते. स्ट्राईक मिळाले ज्ञानेश्वर उगडेला. याही खेळाडूचा डंका सध्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आम्ही भरपूर वेळा पाहायला गेलाय आणि यंदाच्या हंगामामध्ये सध्या हाही खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये आहे आणि आता स्ट्राईक मिळाली आहे ज्ञानेश्वर उगडेला. समोर रितेशला पाहतो आपण. रितेश तर समोर ज्ञानेश्वर उगडे. गोलंदाज तयार. रितेशला पाहतो आहे. ज्ञानेश्वर उगडेचा आक्रमण पाहायला बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस झाला. बॉलला पंच. बॉल सक्सेसफुल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्या विचार केला तर धावफलकीवरती लागले गेलेत. 36 धावा धावफलकीवरती लागले जात आहे. शेवटचा बॉल आता या षटकातला पाहायला मिळेल. टार्गेट सेट बॉल. एकीकडे विजय वाघची बॅट बोलते तर दुसरीकडे ज्ञानेश्वर उगडेची बॅट आता पाहायला मिळाल्या. आक्रमण झाला. पुढे आला. क्रॉस झाला. बॉलला पंच केला. डायरेक्टली बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि दोन्ही खेळाडू भरपूर महत्वाचे आहेत. संजय लवकर बाद झाला कारण तोही खेळाडू एक चांगला होता आणि त्याच्यानंतर कॉल चुकीचा पाहायला मिळाला आणि तो पहिल्याच ओव्हरमध्ये जरूर रनआउटचा शिकार ठरला गेला. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. समोर ज्ञानेश्वर उगडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. वेगावरती स्वार डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जात आहे 2. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकीवरती लागले गेले 36. येणार बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. हा अरे हो
लवकर. आज काय ना लवकर येवायचा टाइम लागेल बराच. स्कॅनर पाठवतो ते लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिला इनिंगचा खेळ संपला जातोय. फायनलची मॅच सध्या पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग भरपूर चांगली सध्या पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग राहिली गेली वाघाची वाडी टीमचे. विजय वाघची बॅटिंग सध्या फायनलच्या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर ज्ञानेश्वर उघडे त्यांच्याही बॅट मध्ये जरूर मोठे फटके पाहायला मिळाले. आता येणारे बॉल असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे 37 धावा. समीकरण आता कठीण आहे, परंतु समोर चिंचवली टीम आहे ते देखील कमी नाही आहेत. पहा आयोजकांची सूचना आली गेली दोन्ही टीमला. कुठलाही संघ चॅम्पियन झाला स्टंपला हात कुणीच लावायचं नाहीये. आयोजकांची सूचना आली गेली. जर स्टंपला हात लावले आणि जर स्टंप घेतले कुठल्याही टीमनं, मग त्या टीमचे 5,000 रुपये कट होतील. आयोजकांची सूचना आली गेली. त्याच्यामुळे तुम्ही चॅम्पियन झाल्यानंतर एन्जॉय भरपूर करा, पण स्टंपला हात लावायचे नाहीये कुठल्याच टीमनं. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील रामदास आदी दशरथ. ओपनिंग ब्लास्टर सध्या मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेशला आपण पाहतो. कमी वयाचा खेळाडू, परंतु येत्याच्या हंगामामध्ये खरं तर याही खेळाडूचं नाव सध्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. गोलंदाज तयार राकेशला आपण पाहतोय. तर समोर आपण पाहतोय स्ट्राईक नंबर दिया. दशरथला पाहतोय स्ट्राईक नंबरती. डॉ स्ट्राईक नंबरती या रामदासला पाहतोय. सामन्याला सुरुवात फायनलची मॅच. कोण चॅम्पियन संघ असेल हे जरूर आता या येणाऱ्या बॉल वरती आम्हाला जरूर पाहायला मिळेल. 12 मध्ये बनवायचे 37 धावा. पहिला बॉल राकेश गोलंदाज वरती. पहिलाच बॉल वेग तरार. टप्पा पडल्यानंतर बॉल डायरेक्टली विकेट कीपर कडे आपल्याला पाहायला मिळतो. इथून पहिलाच बॉल जर डॉट फेकला जातोय. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढा दडपण असलेला आता चिंचवली टीम वरती. प्रत्येक बॉलवरती हल्ला बॉल करावा लागेल. आलेल तमाम रसिक नगरीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टारवाडी चषक ग्रामस्थ मंडळ टारवाडी मानाची सन्मानाची स्पर्धा 2026 डेचा धमाका आम्हाला पाहायला मिळतोय. सलग 4 दिवस या स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि अंतिम लढत आता पाहायला मिळतोय. चॅम्पियन कुठला संघ असणार. पुन्हा एकदा वेगावरती स्वार यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला जातोय. गोलंदाज राकेश बॉलिंगच्या जोरावरती सध्या दादागिरी पाहायला मिळते, कारण वेग भरपूर आहे. समोर आपण पाहतोय या दशरथ जागेवरती थांबवलं जात आहे. बिग हिटर, परंतु इथून बॅट काय लागत नाहीये. बॅट बोलावी लागेल आता इथून दशरथ या फलंदाजाला, कारण समीकरण जर पाहिलं तर 37 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि तो सलगचे 2 बॉल जर डॉट फेकले जातात. गोलंदाज तयार राकेश. पुन्हा एकदा सलगचा तिसराही बॉल त्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. लाजवाब बॉलिंग अटॅक. सलगचा तिसरा डॉट बॉल. काय कमालीचा बॉलिंग अटॅक राहिला जातोय. तिन्ही बॉल डॉट फेकले जात आहे. दशरथला मात्र जाग्यावरती आता इथून नाचवलं जात आहे आणि ही खासियत आहे गोलंदाज राकेश या गोलंदाजाची. वय कमी परंतु खेळ दम भरपूर चांगला पाहायला मिळतोय आणि या गोलंदाजाची खासियत आहे. पुढचा बॉल राकेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा तोच टप्पा तोच दरार. क्या बाद आहे. सलगचा चौथा डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक. 12 मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत चिंचवली टीमला आणि पहिलं षटक राकेश. लाजवाब बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतोय. 4 बॉल डॉट फेकले जात आहे. आता दडपण आले आहे बॅटिंग करत असताना चिंचवली टीम वरती. 5वा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर पाहायला मिळतोय आणि हा बॉल वाईट बॉल. खूप उशिराने वाईट बॉल फेकला जातो. एक अविंतर धाव पाहायला मिळते. अविंतर धावने सध्या धावफलकीवरती लागली गेली आहे चिंचवली टीमची. एक धाव धावफलकीवरती. हा चेंडू खूपच बाहेर, परंतु 4 चेंडू अप्रतिम रिलीज केले गेलेत. कमालीचा कमबॅक राहायला गेलाय वाघाची वाडी टीमचा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना धुवाधार बॅटिंग. अवघ्या 36 धावा कुठल्या गेल्या आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय चिंचवली टीम समोर.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आक्रमण केला जातोय. डाऊन द ग्राउंड फटका स्ट्रेट ऑफ मध्ये एकदा म्हणाली जाते, दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरीचा देखील कॉल केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि इथून तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळते. 3 धाव पाहायला मिळत आहे आणि या 3 धावांनी धावसंख्येत बदल धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचली जाते. या षटकातला विचार केला तर शेवटचा बॉल शिल्लक स्ट्रायकर वरती फलंदाज पाहायला मिळेल रामदास. इथं म्हणेन स्ट्राईक रामदासला घेणं हे फार महत्वाचं होतं आणि इथून जर विचार केला तर कमबॅक आता इथून करावं लागेल बॅटरला. रामदासला पाहतो स्ट्राईक वरती. स्ट्राईक जर रामदासने घेतली असती तर मग कुठेतरी थोडस चेंजेस जरूर पाहायला मिळाला असता, कारण रामदासची बॅटिंग देखील कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली आम्हाला पाहायला मिळाली होती. परंतु ओपनिंग ब्लास्टर मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळाला. स्ट्रायकर वरती दशरथला ठेवला गेला होता. आता स्ट्राईक मिळाले रामदासला. हाय बॉल शॉर्ट पिच बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला बोलतोय आणि तुझं षटक क्रमांक संपलं जाते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उद्या 4 धावा सध्या धावकरती पाहायला मिळाल्या. राकेशची बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये राकेश या गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळाला. आता बॉल असतील शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायचे 33 धावा. 33 धावा. चला स्पीडअप करा वाघाची वाडी टीम, उशीर करू नका लगेच. फायनलची मॅच चॅम्पियन कोण असणार आता येणाऱ्या 6 बॉल वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कुठला संघ या स्पर्धेमध्ये 2026 ग्रामस्थ मंडळ टारवाडी चषकाचा चॅम्पियन संघ कुठला असणार. एकीकडे चिंचवली टीम तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करते वाघाची वाडी टीम. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. शेवटचा अंतिम टप्पा या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये शेवटची लढत आता पाहायला मिळते. चॅम्पियन वाघाची वाडी की चिंचवली हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशालला प्राचारण केला जातोय. विशालचा पहिला बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट पिच आक्रमण केला जातोय. फटका भरपूर चांगला आणि पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचली जाते. दशरथ स्ट्राईक वरती. हे फटके पहिल्या ओव्हर मध्ये आले असते तर मी तर म्हणेन थोडासा चेंजेस जरूर पाहायला मिळाला असता, परंतु पहिले षटक राकेश आणि राकेशची दादागिरी आम्हाला जरूर पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात विशालवर होती, पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला गेलाय. मॅच म्हणजे अजूनही रोमांचिक आहे. अजूनही येणारे 5 मध्ये 27 धावींची गरज. अजूनही जर 1-2 मोठे फटके आले तर सामना मी तर म्हणेन चिंचवली टीम कडे देखील जाऊ शकतो. काय क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकते. कुणी कुठल्याही पॉइंटला हिरो बनू शकतात आणि जर हा सामना खरं तर दशरथने जर काढला तर मग मी तर म्हणेन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूची चर्चा जरूर पाहायला मिळेल. 5 मध्ये बनवायचे 27 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आक्रमण केला जातोय. दशरथ थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चार मध्ये बनवायचे अजूनही 21 धावा. चार बॉल 21 धावींची गरज. गोलंदाज तयार. तिसराही बॉल. बॉल तर मारला जातोय आणि फटकाही भरपूर चांगला आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार. लाजवाब बॅटिंग. फलंदाज आपण पाहतोय दशरथ, जो पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट झाला होता आणि तो खेळाडू दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात विशालवरती 3 बॉलवरती 3 हल्ले चढवले जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा दाखल करती. बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये 15 धावाची अजूनही गरज आहे. सामना खुल्ला केलाय. 3 बॉलवरती 3 हल्ले चढवले जात आहे आणि आता सध्या आपण पाहतोय गोलंदाजावरती आता दडपण पाहायला बोलते. मी बघाशी उल्लेख केला होता, कारण सामना भरपूर कटिंग होता, परंतु जर मोठे फटके आले त्याच नंतर सामना कुठल्याही साईडला जाऊ शकतो आणि हिरो बनण्याचा चान्स आता खरं तर दशरथला आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला असता की हा सामना जर दशरथने काढला तर मी तर बने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूची चर्चा आम्हाला जरूर पाहायला मिळेल.
3 बॉलवरती 3 षटकार. षटकार हॅट्रिकचा एक विक्रम पाहायला मिळालाय आणि त्याच्यानंतर विशाल वरती हल्ले चढवले जात आहे. चौथा बॉल टप्पा पडल्यानंतर पहा क्रॉस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 2 मध्ये आता बनवायचे 15 धावा. 2 बॉल 15 धावींची गरज. एखादा खराब चेंडूने त्याच्यावरती हल्ला बॉल जर दशरथनी केला मग पुन्हा एकदा सामना चिंचवली टीम कडे आम्हाला पाहायला मिळेल. परंतु समोर आपण पाहतोय विशाल 3 षटकार आल्यानंतर ज्ञानेश्वरने कान मंत्र दिला गोलंदाजाला की मॅच अजूनही आहे, कमबॅक करावा लागेल. क्या बात आहे. गोलंदाज तयार. सरपंच उपसरपंच आपण पाहतोय. खरं तर जनार्दनभाई निरगुडा त्याचनंतर सीताराम दादा चौधरी सरपंच म्हणून ओढण्याचं भाग्य लाभलं. आणि खरं तर चिंचोली टीम खरं तर त्यांची बिग पॅकर आम्हाला पाहायला मिळतात. ती टीम त्यांनी मला वाटतं पॅक देखील केली गेल्या आणि भरपूर चांगला कमबॅक पाहायला मिळाला होता. परंतु इथं काय घडलं जात आहे, वाघाचवाडी टीमचा बॉल मला पाहायला मिळाला, एकदम मिळाली जात आहे. दुसरीचा प्रयत्न डायरेक्टली थ्रो पाहायला मिळाला आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आणि 14 धावींची गरज. छांपे 2026 मध्ये कुठला संघ असेल या बॉलवरती जरूर पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग अजूनही आलेला नाहीये. एक बॉल आणि 14 धावींची गरज. ग्रामस्थ मंडळ टावरवाडी चषक शेवटचा सामना. एकीकडे चिंचवली टीम तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वाघाची वाडी टीम. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती आपण पाहतोय रामदास. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. शेवटचा बॉल. चॅम्पियन द चॅम्पियन कुठला संघ असेल यात जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम टप्पा आणि या स्पर्धेतला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला आणि तो सामना जिंकलाय वाघाची वाडी टीमनं. आणि या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ टारवाडी चषकामध्ये चॅम्पियन संघ ठरला जातोय वाघाची वाडी. थँक्यू सो मच डिजन. चला विजयी चारही संघ आपण मुख्य व्यासपीठ समोर लगेच यायचा. विजयी चारही संघ बक्षीस वितरण करायचं आपल्याला स्पर्धेमधील. तर विजयी चारही संघांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचा. स्पर्धेमधील चॅम्पियन संघ, रनरअप संघ, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आणि 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकवणारे चारही संघ आपण मुख्य व्यासपीठासमोर